आज शुक्रवार, नव्या महिन्याचा पहिला दिवस 1 मार्च. बघता बघता फेब्रुवारी संपला. आपला 13वा अध्याय होत आलेला आहे, बऱ्याचशा टप्प्यात आलेला आहे. पण अजून आता त्याची सांगता करेपर्यंत आपण क्षेत्रज्ञ विभाग योग समजून घेत आहोत. सर्वांना शुभेच्छा नव्या महिन्याच्या, नव्या वर्षाच्या. आज प्रार्थनेनं सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. एक समर्थांनी रचलेली चौपदी आहे आणि ती आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची आहे. पण एक रामाचे आपण प्रार्थना वंदन करूया. त्याला मागणं मागूया, आपल्या हातून काही चूक घडत असेल तर त्या चुकांना क्षमा कर आणि आम्हाला सगळं चांगलं दे. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन खळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्यकळा मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुणधाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना शुभेच्छा दासनवमीच्या उत्सवाप्रित्यर्थ. खूप जण काय काय साधना करत असतील. कालचा दिवस खरं विशेष होता, म्हणलं होतंच मी तुम्हाला, पण पुन्हा पुन्हा ते सांगतायत.
की ज्या अंध व्यक्तीकडून तंजावरहून ह्या रामाच्या मूर्ती बनवून घेतल्या समर्थांनी, त्याची स्थापना काल पंचमी दिवशी झालेली होती. आणि 5 दिवस पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी 5 दिवस समर्थांनी स्वतः त्याची पूजा आणि सगळी हे केलेली होती, साधना केलेली होती. तर असं हे काही वैशिष्ट्य असं बघा की अंतःचक्षुनी एवढ्या सुंदर मूर्ती घडवणारे, मग आपल्याला तशी दृष्टी का मिळू नये? म्हणजे आपल्याला तर देवानी बहिर्चक्षुही दिलेलेच आहेत चांगले. म्हणून कालच्या श्लोकात आपण असं पाहिलेलं होतं की मंदबुद्धीचे जे पुरुष आहेत ते हे सगळं जाणत नाहीत आणि दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच त्यानुसार उपासना करतात. ते सुद्धा च अतितरंती, ते सुद्धा ओलांडून जातात काय? मृत्यूम. ते सुद्धा मृत्यूला पार करून जातात, मृत्यूरूप संसाराला तरून जातात. कारण का? श्रुतीपरायणा. ते सगळं श्रवणपरायण होऊन किंवा श्रुतींनी जे सांगितलेलं आहे ते ऐकून सुद्धा असेही लोक मृत्यूरूपी संसार सागर तरून जातात. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या संयोगानं चराचर प्राण्यांची जी उत्पत्ती होते त्याविषयी आता सांगतात. आता सगळीकडे तोच विषय बघा, दासबोधातही तोच आहे. सृष्टी कथन विषय त्याग 12व्या याच्यामध्ये चालू आहे. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या संयोगाने ही चराचर सृष्टी कशी निर्माण होते ते आता या 26व्या श्लोकात सांगतात. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. यावत म्हणजे जोपर्यंत, संजायते असं तिथं संधी आहे. यावत संजायते आणि पुढच्या याच्यात शब्द आहे किंचित. किंचित म्हणजे किंचित आपण मराठीत म्हणू, जितकं म्हणू. सत्वम स्थावर जंगम. अहो जेवढं म्हणून स्थावर आणि जंगम हे उत्पन्न होतात किंवा निर्माण होतात. जायते, जायते म्हणजे निर्माण होतात, जन्माला येतात. स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे स्थिर गोष्टी, पर्वत, दगड, हे अशा ज्या गोष्टी स्थिर आहेत त्या सगळ्या उत्पन्न होतात. आणि जंगम म्हणजे हालचाल करणारे पशु, पक्षी, प्राणी, माणस सगळे जे आहोत ते आपण जंगम आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्याला काय म्हणतात? क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात. क्षेत्र म्हणजे हा देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्यात राहणारा, त्याला जाणणारा, यांच्या संयोगामुळे उत्पन्न होतात. पुढं संधी आहे बघा, क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तत् विद्धी भरतर्षभ. तत् विद्धी. तत् म्हणजे ते, विद्धी म्हणजे जाणून घे. हे तू जाणून घे सगळं, की हे जे काही सगळं स्थावर जंगम जग किंवा सृष्टी निर्माण होती आहे ती ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानंच उत्पन्न होतात असं समजून घे किंवा असं जाणून घे. यावत म्हणजे जेवढी काही, यावतचा अर्थ खरं जोपर्यंत असतो, तावत म्हणजे तोपर्यंत. पण असं इथं म्हणायचं आहे की या पृथ्वी तलावर जितकं म्हणून, जेवढं म्हणून, त्याला यावत शब्द वापरले. जितकं म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात किंवा सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात त्या या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे उत्पन्न होतात असं तू जाणून घे. कारण सारखं क्षेत्र क्षेत्रज्ञ सांगितलं आत्तापर्यंत वेगळं, पण या सृष्टीचं काय, ही कुणी निर्माण केली, ती कशी निर्माण झाली, त्याच्याबद्दल अगदी सोप्या शब्दात या श्लोकात आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्याची समश्लोकी बघूया. उत्पन्न होतसे लोकी जे जे स्थावर जंगम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे घडिले जाणतेस जाण सर्वते. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे घडिले जाण सर्वते. हे तू कसं जाणशील? तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानंच हे निर्माण झालेलं आहे असं तू समज. उपजे जे जे प्रतीत सृष्टी कारण संभूत. तुकाराम महाराज म्हणतात चराचरी जेव्हा जेव्हा
न सुटे चित्त अव्हासवा. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे द्वैत विंधे सप्रयोगे. जाण भरतर्षभा ते तू क्या होय पारंग तू. अरे भरतर्षभा, अर्जुना, हे तू सगळं जाणून घे, म्हणजे तुक्यासुद्धा पारंगत होईल. तुकाराम स्वतःला इतकं म्हणजे अगदी हीन किंवा क्षुद्र लेखतात की एवढे त्यांचा मोठा काय म्हणू अधिकार होता. सगळं त्यांना हे परब्रह्म विठ्ठल रूपात भेटलेलं होतं, सगळंच एकरूप झालेले होते. तरीसुद्धा ते अर्जुनाला सांगतायत की हे बाबा तू सगळं जाणून घे, कारण का तर तुक्या तो होय पारंगतो. तू ऐकलंस की तुक्याला सुद्धा पारंगत व्हायला मिळेल, असं छान त्यांनी सांगितलेलं आहे. आठल्ले म्हणतात, जीवचराचर पार्था जे जे उत्पन्न ह्या जगी होते. जीवचराचर पार्था जे जे उत्पन्न ह्या जगी होते. क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या सर्व होतसे ते. क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगे होत सर्व होतसे ते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगाने हे सगळं होत असतं. मिरजकर म्हणतात, असती जगती ज्या ज्या वस्तुस्थावर जंगम. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे जाणत्या भारतोत्तम. भरतर्षभचं छान भारतोत्तम, भारतातला सगळ्यात उत्तम आहेस तू. पुढं म्हणतात गडकरी, निर्मिती जगती ज्या वस्तू स्थावर जंगम. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे निर्मिल्या जाण सर्व त्या. या दोघांच्या संयोगानं या सगळ्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत. भारती म्हणतात, सकल ही प्राणी तैसे सकल पदार्थ ही जगात जे दिसती. क्षेत्रज्ञ क्षेत्र ह्यांच्या संयोगानेच सर्व उद्भवती. किती छान असं त्याला सगळ्याला एक लय आहे, ताल आहे बघा. प्रत्येकानं वेगळ्या वृत्तामध्ये बसवलेलं आहे, पण खूप सुंदर ही रचना वाटत राहते. सकळ ही प्राणी तैसे सकळ ही पदार्थ ही जगात जे दिसती. क्षेत्रज्ञ क्षेत्र यांच्या संयोगानेच सर्व उद्भवती. या क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानंच सगळं हे उद्भवतं. आता शंकराचार्य पण तेच सांगतात की चर आणि अचर, स्थावर जंगमचा अर्थ काय आहे? चर आणि अचर. चर म्हणजे चालणारे, अचर म्हणजे स्थिर राहणारे. तर हे जे निर्माण होतात हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या एकीपणानंच निर्माण झाले. त्याच्यात द्वैत नाही आहे, द्विधा नाही आहे ते. तर त्याच्यातूनच ते उत्पन्न झालेले आहेत. आता पूर्वपक्षांनी असा प्रश्न विचारलेला आहे, पण त्या प्रश्नाच्या आधी शंकराचार्य काय म्हणतात भाऊ की अरे भरतश्रेष्ठा, जी कोणती वस्तू उत्पन्न होते तिचा समान भावाने वस्तुत्वाचे ग्रहण करते का, यावर असं सांगणं आहे की स्थावर आणि जंगम म्हणजे चर आणि अचल असं उत्पन्न होतं. हे सर्व क्षेत्र आहे. मग हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानंच ही वस्तू उत्पन्न होते, हे तू लक्षात घे. एकट्या क्षेत्रामुळं होणार नाही, त्याच्यात क्षेत्रज्ञ पाहिजे, चैतन्य पाहिजे. पण त्याच्यावर पूर्वपक्ष असा प्रश्न विचारतोय की हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग होतो म्हणजे काय होतं? तो जसं क्षेत्रज्ञ आकाशाप्रमाणे अवयवरहित आहे, आपण सारखं निरवयव निराभास सगळं पाहतोय, आणि म्हणून त्याचा क्षेत्राशी जो संबंध येतो तो घटाला दोरी बांधून ती हातात धरावी आणि घटाशी संबंध आहे असं म्हणावं, याप्रमाणे आहे. पूर्वपक्षाने असा प्रश्न विचारला की अवयवांच्या स्पर्शाने निर्माण होणारा संबंध संयोग म्हणून गणला जात नाही, त्याप्रमाणे आपापसात एकाचा दुसऱ्याशी कार्य आणि कारण असा भावसंबंध नसल्यानं सूत आणि वस्त्र यांच्या नात्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा
संबंध किंवा संयोग होणं शक्य नाही असं चक्क नाही म्हटलेलं आहे. त्याच्यावर शंकराचार्य म्हणजे उत्तर पक्ष म्हणतात की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जो विषय आणि विषयी जरी भिन्न स्वभावाचे आहेत, त्यांचा अन्यत्र अन्य धर्माचा अध्यासरूप ब्रह्ममय संयोग असतो. हा संयोग दोरी आणि सर्पमध्ये जो स्वरूप संबंध ज्ञानाच्या अभावामुळे अध्यारोपित आहे, सर्प आणि चांदी यांच्या संयोगाप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं वास्तविक स्वरूप न जाणल्यानं असा दिसून येतो. जो पुरुष शास्त्रोक्त पद्धतीनं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची लक्षणं आणि भेद जाणून घेतो, कालच्या श्लोकात परवाच्या होतं की या दोहोंमधला फरक किंवा दोहोंचं ज्ञान जो घेतो तो मोक्षाला जातो. ज्याचं असं स्वरूप ज्याचं दाखवले त्या क्षेत्राच्या बंधनातून बंधन अलग करण्याप्रमाणे पूर्वोक्त लक्षणांनी युक्त असलेल्या क्षेत्रज्ञाला निराळे पाहतो, अर्थात ज्ञेय स्वरूप क्षेत्रज्ञाला समजून घेतो. नसत्तना सदुच्यते असं गीतेच्या 13व्या 12व्या श्लोकात म्हणले. या वचनाप्रमाणे या सगळ्याच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मरूपाप्रमाणे तो पाहतो. मायेच्या योगानं निर्माण केलेला हत्ती, स्वप्नामध्ये पाहिलेली वस्तू किंवा गंधर्व नगर ह्याप्रमाणे मुळातच जे नाही ते सत्यरूपानं अस्तित्वात आहे असं भासतं, असं त्याचं निश्चित ज्ञान असतं. असे त्याचे मिथ्या भ्रममूलक पूर्वी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे ज्ञानाच्या विरुद्ध असल्याने नष्ट होते. पुनर्जन्माला कारण होणाऱ्या या मिथ्या ज्ञानाचा अभाव निर्माण झाला की य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतींच गुणैसह, गीतेतच म्हणले 13व्या 23वा श्लोक. तर या ठिकाणी विद्वान असं ज्ञान असलेलं पुन्हा उत्पन्न होत नाहीत असं म्हणणं उचित आहे. आपण कालच पाहिलेलं होतं की एकदा ज्ञान झालं की पुन्हा तो निर्माण होत नाही, पुन्हा जन्ममृत्यूच्या गराड्यात तो सापडत नाही. म्हणजे अविद्या वगैरे जे आहेत संसाराला कारण ठरणाऱ्या बीजाच्या निवृत्तीच्या मार्फत पुनर्जन्माचा अभाव आहे. बीजाची निवृत्तीच करायची, ते बीजच पुन्हा पडलं नाही पाहिजे, अंकुरित झालं नाही पाहिजे. आणि अज्ञानातून निर्माण होणारं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाला जन्माचं कारण असं सांगण्यात आलं आहे. म्हणून अविद्येला दूर करणारं ज्ञान यापूर्वी जरी सांगण्यात आलं असलं तरी ते अन्य प्रकारे पुन्हा कथन करण्यात आलेलं आहे. थोडीशी त्यांची भाषा अवघड आहे, सोप्या शब्दात आपण बघून घेऊया की इथं नेमकं काय म्हणायचे. या दोहोंचा संयोग होतो म्हणजे काय होतं. म्हणजे या अध्यायाच्या 18 श्लोकात पहिल्यांदा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय आपल्याला सांगितलेलं आहे, आणि पुढं प्रकृती पुरुष यांच्याविषयी सांगण्यात पुढचे 7 श्लोक आले. आणि प्रकृती पुरुष यांच्या ज्ञानानं पुरुष मुक्त होतो. ते ज्ञान कर्मयोगानं, ध्यानानं आणि ज्ञानयोगाची उपासना करून किंवा सद्गुरूंची सेवा करूनही प्राप्त होतं असं सांगितलेलं होतं. म्हणजे माणसाला मुक्ती मिळते. मग 7व्या अध्यायातही पुन्हा सगळं आलं होतं. प्रकृती पुरुष, पराप्रकृती, अपराप्रकृती, त्या सगळ्यांचं वर्णन आपण तेव्हा वाचलेलं आहे. आणि क्षेत्रज्ञ यांच्या पासूनच सृष्टीची निर्मिती होते असं आता भगवान आपल्याला सांगतायत. तर क्षेत्र म्हणजे देह, देश, काळ, स्थिती यांनी निर्देश्य वस्तू, आणि चराचरातील स्थावर जंगमापासून सगळ्या वस्तूंना आकार आहेत. देश काळ यांनी निर्देश केलेला आहे. आता बघा, पर्वत म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक आकार येतो, दगड म्हणलं की विशिष्ट आकार येतो, वृक्ष म्हणलं की वृक्ष, वेली, या सगळ्यांचा एक आकार ठरलेला असतो. तोच म्हणजे त्यांचा देह आहे. आणि प्राणीमात्रांचे आकार तर देह म्हणून प्रसिद्ध आहे. गरुड म्हणलं की आपल्याला विशिष्ट आकार डोळ्यासमोर येतो, गाय म्हणलं की विशिष्ट आकार. आपण दुसऱ्या कशालाही गाय म्हणणार नाही. तसंच शेतामध्ये दरवर्षी जे पीक काढलं जातं ते हे शेत म्हणजेच देहाकडून जन्मोजन्मी कर्माची उभारणी केली जाते. जसं शेतात दरवर्षी पीक काढलं जातं तशी आपली ही निर्मिती होत असते. आणि शेतातून पुन्हा काहीतरी फळ येतं, त्याप्रमाणे
आपलं सुद्धा जे काही कर्म करतो आपण या देहाची म्हणजे या क्षेत्राची निर्मिती झाल्यावर जन्मोजन्मी जी काही कर्म केली जातात, पाप पुण्य केली जातात, त्यातून आपल्याला पुढचा देह मिळत जातो. मग स्थावर जंगमच नाही तर अगदी सप्त पाताळातले सर्प, नाग सगळे 7 खाली आणि 7 वर 14 भुवनं आहेत. मग त्या सगळ्यामध्ये असणारे जे काही पशु पक्षी प्राणी हे सगळे त्याच्यापासूनच उत्पन्न होतात, दोहोंच्या संयोगातून उत्पन्न होतात असं पुन्हा पुन्हा सांगतायत. आपण तेवढंच लक्षात ठेवूया, जास्त खोलात शिरायला नको. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. तरी क्षेत्रज्ञ येणे बाले, तुझा आपण पेजे दाविले, आणि क्षेत्र ही सांगितले आघवेची, तया येर येरांच्या मेळी, होई जे भूती सकळी, अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे, का तेजा आणि उखरा, भेटी झाली या वीरा, मृगजळाची या पुरा रूप होय, नानाधारा धरधारी, झळंबलिया वसुंधरी, उठीजे जेवी अंकुरी नाना विधी, तैसे चराचर आघवे, जे काही जीवू नावे, ते ते उभय योगे संभवे ऐसे जाण. म्हणजेच काय तर क्षेत्रज्ञ या नावानं जे आत्मतत्व तुला सांगितलेलं आहे आणि क्षेत्र म्हणून जे काही सांगितलेलं आहे त्या दोघांचं संमेलन होऊन हे भूत मात्र निर्माण झाले. वाऱ्याच्या संगतीनं जशा पाण्यात लाटा उठतात किंवा तेजाचा आणि रखरखीत माळ जमिनीचा संयोग आला म्हणजे मृगजळांच्या लाटांचा आभास होतो, किंवा मेघाच्या धारा पृथ्वीवर वर्षू लागल्या म्हणजे नानाविध वनस्पतींचे अंकुर उद्भवतात, त्याप्रमाणे हे सर्व स्थावर जंगम ज्याला आपण जीव असे नाव देतो ते या क्षेत्रज्ञांच्या योगानंच उत्पन्न होतं असं जाण. सोपं लक्षात ठेवूया. क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्यातला जीवात्मा. मला सांगा, नुसती पृथ्वी हे असेल, शेत असतील आणि त्याच्यामध्ये जर काही पेरलंच नाही आणि त्याला खतपाणी घातलंच नाही तर अंकुर येईल का? हो, नाही. किंवा शेतच नाही आहे आणि नुसतंच रस्त्यावर किंवा कुठेतरी जिथं रिकामं, काल पाहिलं तसं खडकांवर जर तुम्ही बी पेरलं, नुसता भरपूर पाऊस पडला, त्यातूनही जसं पीक येणार नाही तसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोनच असले पाहिजेत आणि दोघांच्या संगमातूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे असं लक्षात घेऊया. आता पुढचा श्लोक पण फार महत्त्वाचा आहे, जे भगवद्गीतेचं सगळ्यात उत्तम तत्व आहे, ते मला फार आवडतं. समत्व. मला अगदी शोधायचं आहे कधीतरी, म्हणजे डोक्यात आहे पण प्रत्येक अध्यायामध्ये अशा अर्थाचा एकतरी श्लोक असतोच. तो पाहूया आता. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं, विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. पश्यती म्हणजे पाहतो हे जरी असलं तरी त्याला खरं ज्ञान होतं. पश्यती फक्त पाहणे असा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, तर त्याला खरं ज्ञान होतं असं घ्यायचं. आता कोण आहे हा? तर अविनाशी परमेश्वराला सर्वत्र समभावाने स्थित असल्याचं पाहतो. त्यांची प्रशंसा इथं केलेली आहे. समभावाने, समत्व योग. गीतेतला एवढा एक शब्द जरी लक्षात ठेवला, मी आता इतक्या वर्ष गीता शिकवती आहे, पण मला हा शब्द फार आवडलेला आहे आणि म्हणून शक्यतो आपण तो प्रयत्न करायचा की सर्वाभूती एकच परमेश्वर आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये तो भरून राहिलेला आहे. तेवढं जर आपण समत्व ठेवलं ना तर ह्या जगातली सगळी भांडणं, सगळे वैर, सगळे वाद हे संपून जातील. जीवनातले वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळं संपून जाईल. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं, विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. समम म्हणजे सारखेपणानं, समभावानं. सर्वेषु भूतेषु म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, चराचर भूतांमध्ये, तिष्ठन्तं म्हणजे राहत असलेला, स्थित असलेला, परमेश्वरम अशा परमेश्वराला जो पाहतो, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये, सर्व चराचर भूतांमध्ये परमेश्वराला सर्वत्र समभावाने जो पाहतो. आणि खालची ओळ बघा, महत्त्वाची आहे पण समजून घ्या. विनश्यत्सु
तिथं संधी आहे भला मोठा. विनश्यत्सु अविनश्यंतम. सूच्या पुढे अ आल्यामुळं तो स्व झालेला आहे, व झालेला आहे. विनश्यत्स्व विनश्यंतम. तर तिथे दोन शब्द. विनश्यत्सु. विनश्यत्सु म्हणजे विनाश पावणाऱ्या, नष्ट पावणाऱ्या, नष्ट होणाऱ्या. अविनश्यंतम पण ज्या नाशरहित आहेत, ज्याचा विनाश होत नाही, अशाला यहा पश्यती सपश्यती. म्हणजे नाशरहित आणि नाश पावणाऱ्या अशा दोन्हींनाही चराचर भूतांमध्ये जो समभावाने पाहतो. वरचा जो समम शब्द आहे तो खाली पण घ्यायचा, की समम पश्यती सपश्यती. समभावाने जो पाहतो तोच खऱ्या अर्थानं यथार्थपणे पाहतो, म्हणजेच त्याला खरं ज्ञान झालेलं असतं. विद्वान म्हणजे खूप मोठ्या डिग्र्या घेतल्या, खूप काही आपण काय म्हणूया मेडल्स मिळाली, पुरस्कार मिळाले, अमकं मिळाले, पण जर तिथे समभावनाच नसेल तर काय उपयोग आहे. अगदी छोटंसं उदाहरण देते, ते कदाचित लोकांना आवडणारही नाही. आता प्रत्येक मंदिरामध्ये, कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये तिथं जे आलेले असतात भक्त, ते समभावाने त्यांच्याकडं पाहायला पाहिजे की नाही मला सांगा तुम्ही. कदाचित एक नंबरला कोणतरी अगदी गरीब असेल, अज्ञानी असेल तुमच्या भाषेत, आपच्या भाषेत, आणि 100व्या नंबरला कोणतरी विद्वान, कोणतरी मोठ्या पोस्टवरचा, कोणतरी या अगदी सगळ्यांमध्ये वर्चस्व असणारा असा असेल. पण ओळ जर लावलेली आहे तर पहिल्या नंबरला जो कोणी गरीब असेल, अज्ञानी असेल, त्याला दर्शनाला जायला मिळायला पाहिजे की नाही. किंवा तीर्थ जेव्हा वाटतात तेव्हा त्याला पहिल्या नंबरला तीर्थ मिळायला पाहिजे. पण असं होत नाही. काय होतं, इथं भेदाभेद केला जातो आणि तो भेद मिटवला पाहिजे. म्हणून इथं त्यांनी फार श्लोक हा चांगला सांगितलेला आहे की समम पश्यन् हि सर्वत्र. सगळीकडे जो समबुद्धीनं पाहतो. पुढचा आहे तो श्लोक म्हणा, हा आधी बघून घेऊया. की जो पुरुष नष्ट होणाऱ्या सर्व चराचर भूतांमध्ये परमेश्वराला नाशरहित आणि नाश पावणाऱ्या अशा दोन्हीला समभावाने जो पाहतो तोच खऱ्या अर्थानं पाहतो असं म्हटलं पाहिजे. तोच खऱ्या अर्थानं पाहतो. आता याच्यावरचे आपण समश्लोकी बघूया. काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय. जय श्रीकृष्ण ताई. हो, अहो काय मध्येच सगळं गेलंय माझं. परत अनम्यूट करा ताई. तुमचा स्पीकर ऑन करा. केलाय. कॅमेरा ऑन झालाय, स्पीकर ऑन करा. हा, केला. मध्येच सगळंच बंद पडलं होतं आणि आपोआप आले आता ते. ठीक आहे. आता पुन्हा एकदा त्या कॉल आला असेल कोणातरी बॅकग्राऊंड. नाही, काहीच नाही आलं. नाही, एकदमच सगळं बंदच झालं आणि पुन्हा फिरत राहिलं कनेक्टिंग म्हणून. बरं, ठीक आहे. नेटवर्कच्या स्पीड मध्ये ड्रॉप काहीतरी याच्यात प्रॉब्लेम आला असेल. असू दे. तर आपण आता त्याच्या समश्लोकी बघूया. समस सर्वेषु भूतेषु. अतिशय महत्वाचा श्लोक आहे या अध्यायातला. समान सर्वभूतांत राहिला परमेश्वर, अनाशी नाशवंतात जो पाहे तोची पाहतो. या दोघांमध्ये जो समत्व भाव पाहतो तोच खऱ्या अर्थानं पाहतो असं म्हणायचंय. मी एक उदाहरण देत होते, कदाचित ते उदाहरण तुम्हाला ऐकू आलं नसेल. की कुठल्याही तीर्थक्षेत्री, कुठल्याही मंदिरामध्ये आपण एक हल्ली सगळीकडे बरं आहे दर्शनासाठी रांगा असतात. पण त्या रांगेमध्ये जर सुरुवातीला एखादा गरीब किंवा अज्ञानी उभा असेल आणि 50-100व्या नंबरला कोणीतरी श्रीमंत, कोणीतरी प्रतिष्ठित तिथं जर आलेला असेल किंवा जो स्वतःला विद्वान समजतोय असे काही मागं उभे असतील,
तर त्यांना प्रवेशाला पहिल्या गरीबाला किंवा अज्ञानी माणसाला सोडलं पाहिजे, किंवा तीर्थ देताना त्या अज्ञानी माणसाला पहिल्यांदा तीर्थ मिळायला पाहिजे. हा समभाव जोपर्यंत या तीर्थक्षेत्री येत नाही तोपर्यंत मला तरी असं वाटतं की हे ज्ञान काही सगळं निष्फळ आहे. अगदी आम्ही काल परवा अनुभवत होतो सगळीकडे की अशी रेटारेटी केली जाते. काही लोकांना पुढं पाठवलं जातं, काहींना अगोदर तीर्थप्रसाद दिला जातो. हे असं नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग कधी कधी दुःख होतं की आपण कशासाठी हे ग्रंथ वाचायचे, या ग्रंथांचा अर्थ समजून घ्यायचा आहे, पण अहो आपल्या आचरणात नको का त्या यायला. खूप जाणवलं. म्हणजे अगदी सकाळची काकड आरती 5 वाजता होते, ओळीनं आम्ही उभे आहोत, पहिली ओळ आणि लोकांनाही अज्ञानानं कळत नाही, तेही आपले मध्ये मध्ये घुसखोरी करतात. भले तर तीर्थ मिळू नाही मिळू, पण एक शिस्त, स्वतःच्या आचरणाला एक शिस्त लावली पाहिजे. आणि मग आपलं थांबा 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 म्हणून आम्हाला असे हात करून अगदी थोपवलं जातं. नाही बरं वाटत. म्हणजे मला परत असं वाटलं की त्यापेक्षा आपण आपला कर्मयोग, आपलं जे ज्ञान काही जे देण्याचं सांगण्याचं काम आहे हे देवाने आपल्याला नेमून दिलेलं आहे, आपल्याकडून ते भगवंत करून घेत आहेत, तर त्याच्यामध्ये खंड पाडण्यापेक्षा आपण आपलं इथं येऊन हे कार्य केलेलं बरं. तर आता बघा, सर्वाभूती जो समान, नसे उंच नीच स्थान, परमेश्वर आहे तया लावी मानस अक्षया, अनित्यातही नित्या घेतू प्रतितीने सत्या, तोची डोळस जो पाहे तुका व्यापी अंतर्बाहे. स्वतःलाच ते तुकारामांनी इतकं छान घेतलेलं आहे की तुका अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे आणि तो ते सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. वामन पंडित म्हणतात, समान सर्वाभूती जो आहे त्या परमेश्वरा, अनित्यातही त्या नित्या जो पाहे तोची डोळस. तो खरा डोळस आहे. अनित्यात सुद्धा जो नित्य पाहतोय. सगळं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत. आपल्यामध्ये चैतन्य आहे म्हणून आपण हालचाल करतोय, चालू करतोय. आता त्या पर्वतामध्ये, दगडांमध्ये तसं कुठं चैतन्य आहे, पण काहीतरी त्याच्यामध्ये आहेच की नाही शक्ती, म्हणून त्यांना आपण त्याज्य नाही करायला पाहिजे. त्यांच्याकडेही चैतन्य आहे या भावनेनंच पाहिलेलं पाहिजे. म्हणून यांनी फार छान सांगितलेलं आहे, अनित्यातही त्या नित्या जो पाहे तोची डोळस. त्या अनित्य पदार्थांमध्ये सुद्धा काहीतरी नित्य आहे, नित्यत्व आहे, चैतन्य आहे, हे जो पाहतो तो खरा डोळस आहे. गोखले म्हणतात, विनाशी सर्व भूतात अविनाशीच ईश्वर. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तो अविनाशी ईश्वर भरून राहिलेला आहे. साम्याभावे सदा पाहे पाहतो तो खरोखर. किंवा सेनापती बापट म्हणतात, सारिखा सर्वा भूतात राहत्या परमेश्वर, अविनाशानश्वरात देखे जो तोच देखता. नंदापुरे म्हणतात, विनाशशाली सकल भूतांमधी समभावे स्थित परमेश्वर, अविनाशी जो सदैव त्याला देखे देखे तोच खरा. परमेश्वरा असं होतं तिथे. आणि हरिपंडित म्हणतात, समस्त भूमी समदेव आहे, भूते इथे नाशती तोची राहे, उरे अधिष्ठान नुरे विवर्ते, पाहे असे डोळस तोची तेथे. विवर्त म्हणजे भोवरा, पाण्यामध्ये भोवरा निर्माण होतो पण पुन्हा पाण्याचंच त्याचं रूपांतर होत असतं. तसं जो मूळ आहे त्याला जो पाहतो तो खरा श्रेष्ठ होय. आता शंकराचार्य म्हणतात की सगळेजण पाहतात, ते त्याचं पाहणं कधी कधी माणसाचं विपरीत असतं. आणि म्हणून इथे विशेषत्वानं म्हणलेलं आहे की सगळ्यांमध्ये समभावानं जो पाहतो. आता खरं दृष्टीला दोष झाला तर चंद्र एकच असतो, पण तिथे अनेक चंद्र दिसायला लागतात. तसं या आत्म्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभागरहित एकच आहे असा जो पाहतो ना, तो खरा ज्ञानी, तो खरा डोळस. नाहीतर इथे सगळी विविधता पाहिली, डोळ्यामध्ये सगळं जर हे वैषम्यता पाहिली तर त्या पाहणाऱ्यांचं खरं पाहणं नाहीच. म्हणजे खरं पाहणं कशाला की सर्वाभूती
एकच समान तत्व आहे असं पाहिलं म्हणजे ते योग्य आहे असं म्हणायचं. आता बघा, एखादा आरसा असतो आणि त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. खूप मोठा असेल, लहान असेल, पण तो जर आरसा फुटला तर त्याचे असंख्य तुकडे होतात आणि मग त्या तुकड्यामध्ये पुन्हा पाहिलं तर पुन्हा अनेक प्रतिबिंब दिसायला लागतात. मग आता तो एक मोठा आरसा, एकच प्रतिबिंब आणि त्याचे असंख्य तुकडे झाले म्हणून असंख्य प्रतिबिंब दिसायला लागली. तर नेमकं काय, कोणतं प्रतिबिंब खरं आहे? सगळी प्रतिबिंब खरीच आहेत की नाही? तसं अहंभावानं असलेला हा एकसंध जणू मोठा आरसा आहे आणि तो एकच प्रतिबिंब स्वीकारणार. ज्यावेळी त्या आरशाचे अनेक तुकडे झाले त्यावेळेला तो अहंभाव अनेक तुकड्यात विभागला गेला आणि त्यांना स्वतंत्र आकार किंवा स्वतंत्र रूप प्राप्त झालं. असं जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक तुकडा स्वतंत्रपणानं माणसाचं प्रतिबिंब करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा त्या प्रतिबिंबासारखा आहे असं लक्षात ठेवायचे आणि प्रत्येकामध्ये तो भगवंत भरून राहिलेला आहे हेच लक्षात ठेवायचे. हे जे चैतन्य आहे ते एकच आहे, सगळ्यांमध्ये तेच ते चैतन्य पुरून राहिलेलं आहे किंवा उरून राहिलेलं आहे. आणि हे जेव्हा लक्षात ठेवू तेव्हा आपल्याला ही समानता येईल. आता ज्ञानदेव ते इतक्या ठिकाणी उदाहरणं देतात, बघू होतं का काही, नाही तर उद्याला बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.